रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. त्याबरोबरच नाशिकमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देखील घेत असतो. मंडळी, नाशिकमध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन किंवा जगावेगळं काहीतरी करायचा नेहमी प्रयत्न करत असतात. पण त्यामध्ये फक्त तरुण मंडळीच सहभागी आहेत असं नाही बरं का. म्हणायला तरुण पण वयाने मोठे, ज्यांना आपण एव्हरग्रीन असं म्हणू शकतो, असे अनेक लोक आहेत की जे वेगवेगळ्या संकल्पना नाशिकमध्ये राबवत आहेत आणि स्वतःच्या बळावर काहीतरी वेगळं पाऊल उचलतायत आणि एक नवा पायंडा पाडतायत, एक वेगळा आदर्श दाखवतायत. तर अशीच नाशिकमधली एक व्यक्ती, ते म्हणजे श्री प्रवीण मानकर सर, ज्यांनी 75 देशांमध्ये स्वतःच्या खर्चाने, कमीत कमी खर्चाने इतकं वेगवेगळ्या देशांमध्ये भ्रमण केलंय. आणि ते नुसतं भ्रमण नाहीये बरं का, म्हणजे विमानात बसलं आणि जाऊन आलो, फिरून आलो, किंवा ट्रेननी फिरून आलं असं नाहीये. तर एक वेगळी संकल्पना ते नाशिकमध्ये रुजवू पाहत आहेत. तर ही संकल्पना नेमकी काय आहे याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. 75 देश फिरणं ही सोपी गोष्ट नाहीये मंडळी. तर आजची ही मुलाखत नक्कीच रंजक होणार आहे आणि आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. धन्यवाद श्रद्धा. रेडिओ विश्वासने मला ही अपॉर्च्युनिटी दिली, संधी दिली लोकांपर्यंत पोहोचायची, त्याबद्दल खूप खूप आभार. जसं मी म्हटलं की तुम्ही 75 देश फिरून आलेले आहात, पण ते एका वेगळ्या शैलीमध्ये. येस. तर ती शैली नेमकी काय आहे ते मला सांगा. साधारणतः आपण जेव्हा प्रवास म्हटलं म्हणजे टुरिस्ट कंपन्यांचा विचार करतो, त्यांना आपण पैसे भरतो आणि ते आपल्याला घेऊन जातात. ते दाखवतील तेवढंच आपण बघतो, ते जेवायला देतील तेच आपण जेवतो आणि 8-10 दिवसात 7-8 देश फिरून परत आल्याचं एक समाधान मिळवतो. पण बॅकपॅकिंग हा प्रवास करण्याचा वेगळा प्रयत्न आहे, वेगळी पद्धत आहे. ह्या बॅकपॅकिंग पद्धतीमध्ये कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रवास कसा करता येईल आणि जास्तीत जास्त आनंद कसा मिळवता येईल याच्यावर सगळं लक्ष केंद्रित झालेलं असतं. बॅकपॅकिंगमध्ये तुम्ही तुमच्या प्रवासाची जबाबदारी घेता. याचा अर्थ असा की तुम्हाला एका पर्टिक्युलर देशांमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्ही आधी त्या देशांमधल्या शहरांचा प्रवास करता, तिथे संस्कृती काय आहे ते बघायचा, त्याच्याविषयी गुगलवरनं इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात. मग तुम्ही स्वतःची आयटिनरी तयार करता आणि मग स्वतःच विमानाची तिकीटं बुक करून तुम्ही प्रवासाला सुरुवात करता. एखाद्या टुरिझममध्ये 3-4 देशांची जी आयटिनरी 4 देशाची असेल तर माझी एक आयटिनरी एका देशाकरता 7-8 दिवसांची असते. आणि बॅकपॅकिंगमध्ये प्रवास हा मोठा करायचा असतो, दीर्घ पल्ल्याचा करायचा असतो. 1-1.5 महिन्यामध्ये खूप देश बघायचे असतात आणि तिथल्या लोकांना भेटायचं असतं, तिथली संस्कृती जाणून घ्यायची असते. तिथलं जे खाद्य संस्कृती आहे ती तर अत्यंत महत्त्वाची आहे. थोडक्यात म्हणजे बॅकपॅकिंग म्हणजे उंडारणं किंवा उडत राहणं असं काहीतरी. क्या बात आहे. आपण 18 वर्ष भारतात आणि 18 वर्ष परदेशात होतात, तर त्याचा काही फायदा झाला तुम्हाला या प्रवासासाठी? प्रचंड फायदा झाला. मुळात बॅकपॅकिंग म्हणजे कमी खर्चात बघणं झालं. पण मी जेव्हा परदेशात नोकरी सुरू केली तेव्हा असं लक्षात आलं की जग अतिशय सुंदर आहे आणि याचं एकदा खात्री पडली की जग सुंदर आहे आणि तुम्ही जर सौंदर्याची आसक्ती ठेवत असाल तर तुम्हाला जग बघायलाच पाहिजे, या मताचा आहे मी. जग विविधतेने इतकं भरलेलं आहे की विचारता सोय नाही ॲक्च्युली. तर मी बाहेर पडल्यानंतर माझा दृष्टिकोन व्यापक झाला. जगात काय काय नवीन नवीन आहे ते सुद्धा माझी बघण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे मी जर परदेशात गेलो नसतो तर कदाचित हे एवढं व्यापक झालं नसतं. बर. तुम्ही नाशिकमध्ये एक संकल्पना रुजवताय जिचं नाव आहे नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क. तर हे नेमकं काय आहे? जवळजवळ मी 75 देशांचा प्रवास केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, जेव्हा मी प्रवासाच्या गोष्टी सांगत होतो आणि लोक वाव करायचे, तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी जे काही करतो आहे ते भव्य तर आहेच आणि दिव्य पण आहे आणि सामान्य लोकांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे.
म्हणून त्या वाव मुवमेंट माझ्या खूप आयुष्यात येऊन गेल्या की अरे तू हे कसं करतो. फॉर एक्झाम्पल, मी भारतामध्ये तिसऱ्यांदा भारत फिरतो आहे आणि तिसऱ्यांदा भारत फिरत असताना मी स्कूटरवर फिरतोय. नाशिकमधनं घरातनं मी गाडीला किक मारतो आणि आसाम, अरुणाचल प्रदेश, तवांगच्या बॉर्डरपर्यंत, चायना बॉर्डरपर्यंत गेलेलो आहे. नुकतीच माझी एक ट्रिप सुंदरबन येथे बांगलादेशच्या बॉर्डरपर्यंत झाली आहे. 3-4 वर्षापूर्वी मी स्कूटर घेऊन पाकिस्तान बॉर्डर, जैसलमेरच्या पलीकडे तिथे गेलो आहे. तेव्हा माझं एक लक्षात आलं की हे सगळं इंटरेस्टिंग मी करत असतो आणि याच्यात लोकांना इंटरेस्ट आहे. प्रवास हा मानवाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला प्रवास करायला आवडतो, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्याकडे एक तर नॉलेज नसतं, डेअरिंग नसतं. मंडळी, भीती हा सगळ्यात मोठा अडसर आहे माणसाच्या जीवन जगण्यामधला. उंडाळायचं असेल, भीतीमुक्त व्हायचं असेल तर त्या भीतीला फेस करायला पाहिजे. याचं कारण भीतीच्या पलीकडेच आनंद आहे, भीतीच्या अलीकडे नाही. आणि हे मला खूप लवकर समजलं. तर माझ्या एक लक्षात आलं की लोकांना याच्यात इंटरेस्ट आहे आणि आपल्याला लोकांना इन्व्हॉल्व करायचं आहे. तरुण पिढीला इन्व्हॉल्व करायचं आहे, सिनियर सिटिझन्सला इन्व्हॉल्व करायचं आहे. आणि म्हणून याचं प्रबोधन व्हावं, याचं लोकांना ट्रेनिंग मिळावं, याच्याविषयी उत्सुकता निर्माण व्हावी. लोकांनी ज्यांनी धाडसं केलेले आहेत त्यांच्या कथा ऐकाव्या. कथाकार यांच्याकडनं आपण त्यांच्या कथा ऐकल्या की कुठेतरी आपल्याला वाटतं की याच्यासारखं मला फिरता यायला पाहिजे. आणि तेव्हा जिथे वाटतं तिथे तुमच्या मनातल्या बॅकपॅकिंगचा जन्म होतो. आणि मग तुम्ही विचार करायला सुरुवात करतात, सकारात्मक विचार येतात, मग तुम्ही आणखीन माहिती गोळा करतात आणि मग बॅकपॅकिंग. तर हे सगळं मला करायचं आहे. नाशिकच्या लोकांपर्यंत पोचून ह्या कलेबाबतीत त्यांना जाणीव निर्माण करून द्यायची आहे, जगण्याची जाणीव निर्माण करून द्यायची आहे की अशाही पद्धतीने जगता येतं. तर नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क ह्या संस्थेचा म्हणा, उपक्रमाचा उद्देशच हे आहे की इट इज गोइंग टू बी द आयडियाज एक्सचेंज. एकदा आपलं कम्युनिकेशन झालं की माणसांनी माणसांना इन्फॉर्मेशन दिली की मग सगळंच व्यवस्थित सुरू होतं. मग तरुण मंडळींनी, ॲक्च्युली खरं सांगायचं तर बॅकपॅकिंग हे तरुणांनी करायला पाहिजे. कारण बॅकपॅकिंग केलं तर आत्मविश्वास भयंकर वाढतो. त्यामुळे तुमचं ऑफिसमधलं काम असो, बिझनेसमधलं ॲक्टिव्हिटीज असो किंवा तुमच्या कौटुंबिक ॲक्टिव्हिटीज असो, कोणत्याही गोष्टीला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरं जाऊ शकतात. आजचा भवताल माझ्या अंदाजाने तरी भीतीदायक आहे. या भीतीदायक वातावरणामध्ये, स्ट्रेसमध्ये जगायचं असेल आणि जर बॅकपॅकिंग पद्धतीने प्रवास केला तर इट इज गोइंग टू बी अ डी स्ट्रेस ॲक्टिव्हिटी फॉर द इंडिव्हिज्युअल. जीवनाचा आनंद तुम्ही मुबलक पद्धतीने घेऊ शकतात आणि खूप पैसे लागतात असं नाही. माझं असं मत आहे की हे जे नेटवर्क आहे आपण तयार करतोय त्याच्यात तुम्ही सामील व्हा. तुम्ही कुसुमाग्रज प्रतिष्ठानामध्ये महिन्यातनं एकदा एक मीटिंग असेल, तिथे तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवा आणि तुमची स्वतःची वाटचाल सुरुवात करा. बॅकपॅकिंग करायचं असेल तर त्याला वयाचं बंधन नाही. प्रत्येकाला पाहिजे तसं. आणि बॅकपॅकिंग याचा अर्थ नाही फॉरेनलाच जायचं फक्त. इथून तुम्ही नागपूरलाही जाऊ शकता, इथून तुम्ही लोणारला जाऊ शकता, इथून तुम्ही सुंदरबनला जाऊ शकता. भारतामध्ये सुद्धा खूप बॅकपॅकिंग करण्याच्या संधी आहेत. बरं, बॅकपॅकिंग असं नाही, रायडिंग इज अ काइंड ऑफ बॅकपॅकिंग, स्कूटरिंग इज अ काइंड ऑफ बॅकपॅकिंग. स्वतःची मोटर बाहेर काढली आणि 2000 किलोमीटर फिरून आला, ते पण बॅकपॅकिंग होऊ शकतं. निव्वळ रेल्वेनीच प्रवास करायचा, ते पण बॅकपॅकिंग होऊ शकतं. रेल्वे आणि लाल डब्बा एकत्र करून प्रवास करा, ते होऊ शकतं. पायी जा, ते होऊ शकतं. सो बॅकपॅकिंग एक ओपन कन्सेप्ट आहे. तुम्ही तुमच्या प्रवासाचा ढाचा तुम्हाला कसा जमेल तसा, तुम्हाला कसा आनंद आहे. एक लक्षात घ्या, नुसती इच्छा असून चालत नाही. इच्छेच्या पलीकडे पॅशन पाहिजे. इच्छा तीव्र झाली तरच तुम्हाला काहीतरी करता येईल. हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे. मस्त मस्त, खूपच छान. तर मला एक सांगा की बॅकपॅकिंगचे फायदे नेमके काय आहेत? असं जसं बॅकपॅकिंगचा फायदा मी एक सांगितला की माणसाला जीवन जगण्यासाठी जो आत्मविश्वास पाहिजे असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. हा एक वैयक्तिक फायदा आहे असं मला वाटतं.
कारण भवतालमध्ये ज्या जर काही सकारात्मक नकारात्मक गोष्टी कायम घडत असतात आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला फेस करायचं असतं. ओके, तर त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाटतो. बुद्धांनी जसं सांगितलंय की हेही दिवस निघून जातील, त्याप्रमाणे वाईट दिवस येतील, आपण तग धरायचं, पुढे जायचं. आनंद आला, आनंद एन्जॉय करायचा, परत पुढे जायचं, असं होऊ शकतं. त्यामुळे बॅकपॅकिंग ही एक जीवनशैली आहे. बॅकपॅकिंग माझ्या अंदाजाने कलासुद्धा आहे. त्याचं कलेमध्ये इतर लोक वर्गीकरण करतील की नाही माहीत नाही, पण मला वाटतं बॅकपॅकिंग इज अ स्पोर्ट, बॅकपॅकिंग इज अन आर्ट. इट डिपेंड्स अपॉन द इंडिव्हिज्युअल हाऊ ही शुड डेव्हलप हिज ओन आर्ट. जसं चित्रकार स्वतःला पाहिजे तसं चित्र काढतो, तसं मी सुद्धा स्वतःला पाहिजे तसंच माझं बॅकपॅकिंगचं चित्र आधी रंगवतो आणि मग लोकांसमोर ठेवतो. नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्कमध्ये विविध लोक, विविध एक्सपर्टीज ज्यांनी अनवट वाटा चोखाळलेल्या आहेत, ते लोक येऊन आपल्याला प्रबोधन करणार आहे. अरे असंही करता येतं, अरे असंही करता येतं. हा त्याचा दुसरा फायदा. तिसरा फायदा म्हणजे तुम्ही कथाकार होतात. 13व्या शतकामध्ये इब्न बतूता नावाचा मोरक्कन प्रवासी होता. त्याने त्याच्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये 1,25,000 किलोमीटरचं जगाचं भ्रमण केलेलं आहे आणि याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, याचं दस्तऐवजीकरण केलेलं आहे रहिला नावाच्या एका अरेबिक पुस्तकात. ओके, तर तो काय म्हणतो की प्रवास केल्यानंतर माणूस ऑटोमॅटिकली कथाकार होतो. आपलं आयुष्य, मानवाचं आयुष्य हे कथेभोवतीच आहे. आपल्याला नुसत्या कथा ऐकायला आवडत नाही, कथा सांगायला सुद्धा आवडतात. कारण आपण कथा सांगितल्यानंतर कुणीतरी ऐकतं आहे, याचा आनंद खूप जबरदस्त आहे मंडळी. त्यामुळे बॅकपॅकिंगचे खूप फायदे आहेत, पण हे 3-4 फायदे अतिशय प्रामुख्याने सांगता येतील. ही एक जीवन जगण्याची कला आहे, एवढं तर मी नक्कीच म्हणेन. वा, मस्त. बरं, आपण आता हे जे नाशिकमध्ये हा उपक्रम राबवतोय, याचं नेटवर्किंग आपण कसं करणार आहोत? हा, नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क याचा अर्थ आधी मी समजून सांगतो. हे नेटवर्क आहे म्हणजे हे जाळं आहे. ओके, ह्या जाळ्यामध्ये तुम्ही यायचं. महिन्यातनं 2 तास कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने या उपक्रमाचं पालकत्व घेतलेलं आहे आणि मी क्युरेटर आहे या उपक्रमाची, मी आई आहे. ओके, तर आपण साधारणतः महिन्यातनं एकदा एकत्र बसणार 2-2.5 तास. पहिल्या तासामध्ये तुमच्यापैकी कुणीही प्रवास केलेला असेल तर त्याने मला कॉन्टॅक्ट करावा. माझा व्हॉट्सअप नंबर, मोबाईल नंबर आहे 8668219125. परत रिपीट करतो, 8668219125. या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि सांगा की मानकर मला माझी गोष्ट सांगायची आहे. मी तुम्हाला 2 तासाच्या याच्यामध्ये 15 मिनिटे देईन आणि तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव सांगा, आनंदाचे क्षण सांगा, जे काही तुमच्या प्रवासात घडलं असेल ते सांगा. हे फक्त प्रवासाकरताच मर्यादित आहे हा जो नेटवर्क आहे. आपण जर असं नेटवर्किंग केलं आणि दुसऱ्यांना जर आपल्या कथा सांगितल्या तर लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि दुसरा जो तास असेल प्रोग्रामचा, तो तास म्हणजे आपण कुणाला तरी एक्सपर्ट लोकांना बोलवणार आहोत, ज्यांनी प्रचंड प्रमाणावर सायकलिंग केलं आहे, ज्यांनी प्रचंड प्रमाणावर बॅकपॅकिंग केलं आहे, जो स्कूटरवर फिरला आहे, मोटरसायकलवर फिरला आहे, गाडी घेऊन फिरला आहे, कसाही फिरला आहे, पण त्याने त्याचे प्रोग्राम स्वतः आखलेले आहेत, त्यांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तो घरातनं बाहेर पडलेला आहे. त्यामुळे अशा लोकांकडे जे आपल्याकडे येतील त्यांचे पण आपण अनुभव घेऊ. बॅकपॅकिंगवरची पुस्तकं आहेत तर ते पण आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर काही साहित्य निर्माण केलेलं असेल प्रवासाबद्दलचं, पुस्तकं लिहिली असतील तर वगैरे, तर हे एक व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ तुमची पुस्तकं प्रदर्शित करणार आहे. उदाहरणार्थ शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये मी अनवट मानकरां नावाचं 206 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे मराठीमध्ये आणि साधारणतः 200 ब्लॉग्स त्याच्यामध्ये आहे. आत्ताच नुकतंच मागच्या वर्षी मी नाशिकमधनं निघालो, कंप्लीट विदर्भ कव्हर केला 22 दिवस. नंतर तिथनं मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश करत करत बिहारमध्ये पोहोचलो. बिहारमध्ये एक जे बुद्ध सर्किट असतं ते बघितलं 6 ते 8 दिवस. बुद्धाला नमस्कार केला आणि तिथून मुर्शिदाबादमध्ये पोहोचलो वेस्ट बेंगॉलमध्ये आणि व्हर्टिकल प्रवास केला. मुर्शिदाबादपासून कलकत्त्यापर्यंत आलो, कलकत्त्याहून सुंदरबनपर्यंत गेलो
आणि याचे प्रवास करत असताना मी जे ब्लॉग्स लिहिले त्याचं संकलन म्हणजे अनवट मानकरायन, महाविदर्भ, बिहार आणि पश्चिम बंगाल स्कूटरवरचा प्रवास. तर ह्या पुस्तकाचं प्रकाशन आपण आता करणार आहोत या कार्यक्रमामध्ये. तर असं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत. नक्कीच. तर जाता जाता सगळ्या रसिक श्रोत्यांना काय आवाहन करावं असं वाटतं? जग अतिशय सुंदर आहे, ते बघितलंच पाहिजे. हे माझं पहिलं फंडामेंटल आहे, हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगात चांगली माणसं भरपूर आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे. जग प्रचंड प्रमाणावर असलेल्या माणुसकीवर चाललेलं आहे. तर मीही तुम्हाला कार्यक्रमाचा शेवट करताना बॅकपॅकिंग करा, नेटवर्कमध्ये या बॅकपॅकर करणाऱ्या लोकांच्या, महिन्यातनं 2 तास स्वतःकरता द्या आणि जीवनाचा आनंद जास्त कसा घेता येईल याच्याविषयी उद्बोधित होऊन तुम्ही पण बॅकपॅकिंगला पडा, तुम्ही पण घराबाहेर पडा, तुम्ही पण भीतीच्या पलीकडे जो आनंद आहे त्याला स्पर्श करा. धन्यवाद मंडळी. परत एकदा श्रद्धाचे खूप आभार, ऋतुजा ठाकूर यांचे खूप आभार, रेडिओ विश्वासचे खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. प्रवीण मानकर, बॅकपॅकर. नक्कीच. धन्यवाद सर, आज आपण इथे आलात आणि इतका छान अनुभव आम्हा सगळ्यांशी शेअर केलात. तर या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. तर मंडळी, आज आपण गप्पा मारल्या बॅकपॅकर श्री प्रवीण मानकर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.